ना जागा ही खूप इमोशनल गोष्ट आहे. आम्ही जागा घेतली किंवा आमची इथं जागा आहे हे एक वारसा पॉइंट असतो ना, म्हणजे वडिलांपासून मुलापासून नातवंडांपर्यंत खूप एस्थेटिक अशी प्रॉपर्टी बनवून ठेवायची आणि ते भाड्यावर द्यायची, तर ते कितपत परवडतं. आणि बऱ्याचदा काय होतं, लोकांना करायचं असतं हे आणि लोक असतात या लेवलची, ते मधल्यामध्ये होतच नाही. जे सेकंड होम्सचं मार्केट आहे ते चालतं कसं? साता समुद्र पलीकडे असलेली पण लोक भारतामध्ये परत इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहेत जागेमध्ये, कारण त्यांना जागाच कमी होत चाललेत ऑल टुगेदर. त्याच्यावर काय ओपिनियन आहे? वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. तर आज आपण जे फर्स्ट होम बाईंग आणि रिअल इस्टेटबद्दल बोलतो, फ्लॅट्सबद्दल, रेसिडेन्शियल फ्लॅट्सबद्दल, नॉट अबाउट रिअल इस्टेट. तर आत्ता थोडं कोविड नंतरपासून मार्केटमध्ये एक थोडासा शिफ्ट आहे. इट्स अबाउट सेकंड होम, इट्स अबाउट पीस, इट्स अबाउट सेरेनिटी, इट्स अबाउट इंटरनल हिलिंग. ह्या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा लोकांचा जास्त विचार होतो तेव्हा सेकंड होम हे पिक्चरमध्ये येतं. सो टुडे आय हॅव अ व्हेरी स्पेशल गेस्ट, रेश्मा हाजिते मॅम. त्या सेकंड होम डिलिंग्समध्ये, सेकंड होम बाईंगमध्ये एक कम्प्लीट डिफरंट बिझनेस मॉडेल इन रिटेल अँड होलसेल अँड B2B मॉडेल, हे असं पूर्ण त्यांचं कॉन्सेप्ट आहे. सो लेट्स डाईव्ह डीप आणि आपण मॅमला रिक्वेस्ट करूया, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू द ऑडियन्स. थँक्यू. माझं नाव रेश्मा हाजित आहे. माझ्या कंपनीचं नाव एक्सलंट शेल्टर्स आहे. मागच्या 16 वर्षापासून आम्ही सेम फील्डमध्ये आहोत. सो लँड आणि सेकंड होम फार्म हाऊसेस हा आमचा मेजर फोर्ट आहे. आणि मेनली जागा घेणं हा प्रत्येकासाठीचं एक स्वप्न असतं लाँग रनमध्ये. सो आम्ही लोकांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये लिगली क्लिअर टायटल घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, त्यात आम्ही काम करतो. सो 16 वर्षात अराऊंड 1650पेक्षा जास्त क्लायंट्स आहेत आमचे. अराऊंड 20 प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत आम्ही कंप्लीट केलेले आहेत. सो बेसिक हे असतं की लोकांना जागा घेताना ज्या ज्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतो त्याला एक गेटेड कम्युनिटी म्हणून सोल्युशन देणं. आणि दुसरी गोष्ट, सगळी लोकं एका ठिकाणी राहिली लाईक माइंडेड तर ऑटोमॅटिकली चांगल्या गोष्टी होऊ शकतात. सो आम्ही बिलीव्ह करतो की लोकेशन्स हे हॅपी मेमरी स्पेसेस व्हावेत, म्हणजे चांगले आनंदाचे क्षण लोकांनी तिथं घालवले पाहिजेत. कारण जागा घेणं हा प्रत्येकासाठी चांगला एक्सपिरियन्स असतोच असं नाही आहे, पण ॲज अ ब्रँड आम्ही हे मेक शुअर करतो की लोकेशन, लिगॅलिटी सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. सो मार्केटमध्ये जी लोक जागा सर्च करतायत स्वतःच्या सेकंड होमसाठी किंवा ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून पण, त्यांच्यासाठी आम्ही राईट सोल्युशन्स आणि ऑप्शन प्रोव्हाइड करतो. ओके. सो जसं प्लॉटिंग मार्केट मी बघितलं आहे आणि प्लॉटिंग मार्केटचा ओव्हरऑल मला माहिती आहे की हाऊ एव्हरीथिंग वर्क्स. सो तुम्ही जेव्हा तुम्ही ही कंपनीची स्थापना केली, असा का विचार केला की आपण एक मोठी कंपनीच करूया आणि ते सगळं करूया? कारण की खूप सगळे छोटे प्लॉटिंगमध्ये काम करणारे बिझनेसेस आहेत, पण ते त्यांच्या एरिया स्पेसिफिक आहेत की त्या एरियामध्येच काम करतात. तुमचा असा विचार का होता की कंपनी स्थापन करून आपण थोडंसं मोठ्या लेवलवर जाऊया, असा का विचार आला तुमच्या मनात आणि हाऊ एव्हरीथिंग स्टार्टेड? आय थिंक कुठल्याही गोष्टीची सुरुवात एखाद्या छोट्या घटनेमुळे होते आणि आपण असं काही तेव्हा विचार केलेला नसतो की हे काहीतरी एवढं मोठं होईल, पण इट ऑलवेज बॉइल्स डाऊन टू तुम्हाला त्या प्रवासामध्ये जी लोकं मिळतात ती तुम्हाला कुठंतरी घेऊन जातात. सो इट्स ॲट द एंड ऑफ द डे अबाउट पीपल अँड द बुक्स दॅट टेक यू टू द डेस्टिनेशन वेर एव्हर यू आर. सो आमच्यासाठी आम्ही 4 जण पार्टनर आहोत. इट्स अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाव. सो डॉक्टर नरेशजी आमचे CMD आहेत. ही इज अ ॲग्रोनॉमी डॉक्टरेट. मी कम्प्युटर इंजिनियर होते. आमच्या दुसऱ्या ज्या डिरेक्टर आहेत त्या प्रॉपर BMS डॉक्टर आहेत. आणि योगेश पाटील जे सध्या आमचं डेव्हलपमेंट बघतात पूर्ण, ही वॉज वर्किंग विथ फायनान्स डोमेन. आमच्या चौघांचेही करिअर आपापले चालू होते आणि त्यावेळेला इट वॉज जस्ट अ थॉट. आम्ही एका ठिकाणी एका कॉन्फरन्समध्ये भेटलो होतो आणि त्याच्यानंतर असं वाटलं की सोशल वर्कमध्ये काहीतरी करावं. कारण बऱ्याचदा कसं होतं, कॉर्पोरेट लॅडर क्लाइंब करता करता तो एक पीक येतो आणि असं वाटतं की आपण कुणासाठी करतो. सो आम्ही तेव्हा हा विचार केला की वाय नॉट टू स्टार्ट आवर फाउंडेशन. सो आम्ही ॲक्च्युली आमची कंपनी नाही सुरू केली, आम्ही फाउंडेशन सुरू केलं. सो एक्सलन्स ध्यास फाउंडेशन नावाने आमची फाउंडेशन स्टार्ट केली 2008ला. 1 वर्ष आम्ही ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट केले. त्याच्यानंतर एक रिअलाईज झालं की गव्हर्नमेंट फंडिंग किंवा बाहेरून फंडिंग आणून खूप काही मोठं होणार नाही आहे. सो आपल्याला काही करायचं असेल तर एनी हाव आपण कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीत काम करतो, वाय नॉट टू स्टार्ट आवर ओन बिझनेस. आणि तेव्हा ऑब्व्हियसली चॉईसेस होत्या, एक कम्प्युटरमध्ये जावं किंवा डॉक्टरने ॲग्रोनॉमीच्या तर ॲग्रिकल्चरमध्ये जावं. पण काही गोष्टी आम्ही स्ट्रिक्ट ठरवल्या होत्या की कम्प्युटरमध्ये काही करायचं असेल 3-4 वर्ष जातील, ॲग्रोनॉमी पेरिशेबलमध्ये जायचं नाही. तेव्हा एक बेसिक थॉट प्रोसेस होती, जागा घेतली आणि काहीच नाही झालं तरी 1 वर्षाने ॲटलिस्ट भाव तरी वाढलेला असेल. सो इट्स अ टँजिबल असेट.
म्हणून आम्ही स्टार्ट केलं आणि 2009ला आमचा पहिला प्रोजेक्ट आम्ही सोलापूरला केला. बऱ्यापैकी आमचे जे मित्र परिवार आहेत त्यांनीच इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा. आणि पुणे हैदराबाद 6 लेन डिक्लेअर झाला 2009ला. सो 70 रुपीजचा लास्ट प्लॉट आम्ही काढला होता, तो 170 झाला 6 महिन्यात डिक्लेरेशन नंतर. सो बरेचसे आमचे मित्र मंडळी ते म्हणे की अरे एवढं इथं वाढतंय तर आपण ह्याच एरियात अजून घेऊ, पुणे मुंबईत एवढ्यात काही येणार नाही. सो दॅट्स हाऊ आम्ही सेकंड प्रोजेक्ट घेतला. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की बोरामणी इंटरनॅशनल कार्गो एअरपोर्ट डिक्लेअर झालं सोलापूरला 2010च्या सुमारास. आणि त्याच्यानंतर आम्हाला इंटरनॅशनल मार्केटमधून US एव्हिएशन, सिंगापूर एव्हिएशन, दुबई एव्हिएशन इथं जे NRI आहेत त्या लोकांनी सोलापूर मार्केटसाठी इन्क्वायरी करायला सुरुवात केली. आणि 2009-10ला असं काही डिजिटल मार्केटिंग वगैरे खूप जास्त नव्हतं, त्यामुळे गुगलचे सगळे पेजेस कुणी सोलापूर शोधलं की ते आमच्याकडेच लीड यायचे. सो त्याच्यामुळे आम्हाला क्लायंट्स तसे मिळत गेले, डिमांड कळत गेली मार्केटची. आणि मग आम्हाला रिअलाईज झालं की इट्स नॉट अबाउट फोर्टे ज्याच्यात तुम्ही काहीतरी एज्युकेशन केलं आहे, मार्केट डिमांड काय आणि आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सो एक गोष्ट समजली की लोकांना क्लिअर टायटल पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, जागेची सिक्युरिटी आणि सातबाराची सिक्युरिटी. ह्या 2 सिक्युरिटी असतील तर मार्केटमध्ये लोक पैसे टाकायला रेडी आहेत आणि लोकांना जागा घ्यायच्यात. सो त्यामुळं सातासमुद्र पलीकडे असलेली पण लोक भारतामध्ये परत इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहेत जागेमध्ये, कारण त्यांना सिक्युअर आणि सेफ ऑप्शन मिळतोय. सो मग त्या लेवलला त्या गोष्टी होत गेल्या. मग ॲक्विजिशन, पहिला प्रोजेक्ट आम्ही छोटा 2 एकरचा स्टार्ट केला, मग तो विकून 2.5 एकर, 5 एकर, 5 एकर असं करत करत मग ते वाढत गेलं. बट पहिल्यापासून एक विजन होतं की जे काही करायचं ते लोकांना मदत होईल असं आणि लोकांचा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं करायचं. त्यामुळे मग ते होत गेलं. आणि चौघं असल्यामुळं बऱ्यापैकी ॲज अ टीम काम होत गेलं. नाहीतर एकट्याने या गोष्टी शक्य होत नाही. तुम्हाला माहिती आहे की ॲक्विजिशन करा हा सगळ्यात मोठा क्रिटिकल पार्ट असतो. नंतर त्याच्यावर डेव्हलपमेंट करा, लिटिगेशन्स वगैरे पण, हे दिस इज अ डिफरंट स्टोरी ऑलटुगेदर. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, आपण मॅनेजमेंट MBA निकमारमधून आपण कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करून आला आणि ग्राउंड लेवलला जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याबरोबर भांडता की अरे ही जागा 2 एकराची नाही आहे, ही 1 एकराची आहे, तेव्हा यू रिअलाइज ॲक्च्युली आर डिग्री डझंट कॉस्ट एनिथिंग दॅट वे. सो ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांना एकत्र करणं, त्यांच्याकडनं मग त्या जागा कन्सॉलिडेट करून घेणं, हे वेगळ्या टाईपचे स्किल्स आहेत. राईट. आणि लिगॅलिटी तर परत एक खूप मोठा वेगळा पार्ट आहे की काय काय गोष्टी पाहायला पाहिजेत, कुठं कुठं हे होतं. आम्ही कोणीच त्या बॅकग्राऊंडचे नव्हतो, पण आम्ही पहिल्यापासून फोकस, आम्ही पण थोड्यांदा चीट झालो की आम्हाला 5 एकराची जागा म्हणून 2.5 एकराचीच विकली वगैरे. पण त्याच्यानंतर आम्ही सिस्टीम्स सुरू केल्या, सिस्टीम्स फॉर्म केल्या, लॉयर 3 लेवलला अपॉइंट करायला सुरुवात केली. आमच्या ज्या एरियामध्ये जागा आहेत तिथं पुण्यामध्ये घेतला, मुंबईमध्ये घेतला, तिथला लोकल लॉयर, आमचा इंटरनल लॉयर आणि थर्ड पार्टी लॉयर. सो 3 लेवल लिगल चेक करायला आम्ही सुरुवात केली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2015ला आम्हाला हे रिअलाईज झालं की भारतामध्ये अशी कुठली सेंट्रल बॉडी नाही आहे जी, तेव्हा रेरा पण नव्हता, जी अप्रुव्हल देते की हां चला तुमच्या लँड आहे तर ही क्लिअर टायटल आहे. सो तेव्हा आम्ही क्रिसिलचं रेटिंग चालू झालं होतं रिअल इस्टेटचं. तर भारतातली आम्ही पहिली कंपनी होतो ज्याला NA प्लॉट्समध्ये रिअल इस्टेटमध्ये रेटिंग मिळालं होतं, क्रिसिलचं 5 स्टार. सो माझे सगळे ऑनगोईंग NA प्रोजेक्ट्स हे क्रिसिलने रेट केलेले होते, पुणे, मुंबई, सोलापूरचे. कारण आम्ही रिअलाईज केलं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जेव्हा आपण विकायला जातो ना, तेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन ही फक्त इथलं वाघोली का हिंजवडी हे नसतं. तिथं चायना, फिलिपिन किंवा इतर कंट्रीजमध्ये पण लोकांना ज्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज असताना तुम्ही त्याच्या अगेन्स्ट कम्पीट करत असता, तेव्हा तुम्हाला खरंच भारतामध्ये काय अपॉर्च्युनिटी ते राईटली दाखवता यायला पाहिजे. आणि बऱ्याचदा लोकांचं असं असतं की भारतामध्ये म्हणजे ना जागेत लोक फसवतात, चिटिंग असते. हा बऱ्यापैकी व्ह्यू बदलण्यासाठी आपल्याला लिगल सेफ्टी, सिक्युरिटी ठेवायला लागते त्याच्यामध्ये. ओके. आणि आता जसं आपण प्लॉटिंग ह्या विषयावर बोलतो, आता जसं तुम्ही पण बघितलं असेल, सगळे लोक वैतागलेत कामाला घेऊन, आणि त्यामुळे मला असं वाटतं की सेकंड होमचं अर्जन्सी जास्त आहे मार्केटमध्ये. सगळ्यांना आता कोविड नंतर कळालं आहे की काम म्हणजे सगळं नाही आहे, फॅमिली टाईम किंवा मी टाईम पण एक गोष्ट आहे. आणि मी पण इंस्टाग्राम स्क्रोल करताना खूप क्रिएटर्स बघतो जे सगळं सोडून फार्मिंगकडे वळत आहेत, जे सगळं सोडून Airbnbचा बिझनेस करतायत. सो दॅट्स अ डिफरंट कॉन्सेप्ट की ते लोक आत्मसात करायला लागलेत की आता बास झालं, जी रिटायरमेंट एज आधी 60 होती ती 50ला आली, 50ची 40ला गेली आहे. सो तेच. सो जे सेकंड होम्सचं मार्केट आहे ते चालतं कसं? म्हणजे मला असं विचारायचं आहे की समजा एखादा कुठलाही या शहरामधला ज्याला पॅकेज कमी आहे बट ही इज समवेअर इंटरेस्टेड इन डुईंग समथिंग सेकंड होमसाठी, तो काय करू शकतो? त्याला काही आहे का असा की गेम प्लॅन आहे की असं असं कर आणि तू 10 वर्षात तुझं सेकंड होम सेक्युअर करशील? सी, हा चांगला प्रश्न आहे. रादर आपण जर पाहिलं तर आपले
एक जनरेशन मागं आपले वडील किंवा एक जनरेशन त्यांच्या मागं आजोबा किंवा पणजोबा, सो तेव्हा बेसिक इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर काय असायची, नेहमी जागाच असायची. सो आजकाल जे तुम्ही म्हणताय ना बॅक टू रूट्स हा प्रकार आहे ना, तो खूप जास्त का व्हायला लागला, कारण ते नेचरच्या जवळ जाणं ह्या गोष्टी खूप ओव्हरऑल हेल्थ फॅक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण लोक विचार करायला लागले. फॉर एक्झाम्पल लहान मुलांना पण 5 वर्षाच्या आधी जर आपण ॲक्च्युली मातीत खेळायला दिलं तर त्यांचा गट बॅक्टेरिया नेक्स्ट लेवलला जातो. किंवा बऱ्याचदा असं झालेलं, जर तुम्ही पुणे मुंबई बघितलं तर बाहेरची लोक इथं येऊन स्टेबल झालेले आहेत, कारण जॉबसाठी म्हणा कशासाठी पण, मग त्यांचे आईवडील पण त्यांच्याबरोबर रिलोकेट होतात. माईट बी ते जिथं राहतात, माईट बी समजा तुम्ही नागपूरचे तर तुमची तिथं मोठी शेती असते नाशिकची, पण तुमचे आईवडील इथं आल्यानंतर ते त्या गोष्टी मिस करतात. सो भले तुमचे भली मोठी पॅकेजेस आहेत, बट बऱ्याचदा तुम्हाला हे होतं की तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमच्याबरोबर जास्त काळासाठी नाही ठेवू शकत, कारण त्यांना नाही करमत इथं. सो बऱ्याच लोकांनी ड्युरिंग कोविड हे समजून घेतलं की ॲज अ फॅमिली जर आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं असेल तर सेकंड होम कॅन बी अ गुड ऑप्शन. आता ह्याच्यामध्ये गोष्टी अशा येतात की तुम्ही प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट तर ऑब्व्हियसली तुमचं पहिलं घर सस्टेन व्हायला पाहिजे, कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण विचार करतो की सेकंड होम. काही क्लायंट्स असे पण, आणि IT मुळे हे आहे की आम्हाला माहिती नाही आम्ही कुठं असणार आहे, सो बेटर बी ऑन द रेंट अँड पुट द फंड्स इन टू लँड, असा पण पार्ट येतो. सो कुठल्या स्टेजला करायला पाहिजे हा प्रत्येकाच्या प्रोफेशनल प्रायोरिटीचा पार्ट आहे की तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात, तुम्हाला खरंच फर्स्ट होम घ्यायला पाहिजे का. मग हे सेकंड होम नाही राहणार, इट्स गोइंग टू बी मोर ऑफ अ फार्म स्टे काइंड ऑफ अ थिंग. माझे काही NRI क्लायंट्स असे आहेत की ज्यांचा इंडियात परत यायचा प्लॅन आहे आणि दे आर लाईक की रेश्मा आम्हाला तेवढ्यासाठी घेऊन ठेवायचं, आल्यानंतर आम्हाला तसं हायब्रिड मॉडेल आहे किंवा वर्क फ्रॉम होम मॉडेल आहे, मला फरक नाही पडत मी सिटीमध्ये राहतो की सिटीच्या बाहेर राहतो, बट आय वॉन्ट टू बी क्लोज टू नेचर. माझ्या ही ज्या आता मूळचीच साईट आहे याच्यामध्ये घेतलेले 70% क्लायंट आहेत आम्ही स्वतःच्या वापरासाठी घेतोय आता, आणि सॅटर्डे संडे राहू, बट लॉंग रनला आमचा प्लॅन आहे की माझे आई वडील आल्यानंतर ते वीकडेजमध्ये पण राहतील. सो याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. पहिलं तर तुम्ही जे लोकेशन तुम्हाला आवडतं, जनरली तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाचा, जर तुम्ही पुण्यात वाढलाय मुंबईत वाढला तर तुमचे सर्टन स्पॉट्स असतात ज्या एरियामध्ये तुम्हाला जायला आवडतं, लाईक मुळशीत जायला आवडतं, लोणावळा जायला आवडतं, पानशेत. सो एक पहिला गोष्ट तर ते तुमचं फॅमिली प्रेफरन्स म्हणून तुम्हाला कुठला एरिया आवडतो ते लोकेशन डिसाईड करणं, आणि सेकंड मग त्याच्याशी रिलेटेड ॲव्हरेज बजेटिंग किती आहे. सो जर पुण्यात तुम्ही पाहिलं तर 10 लाख रुपये एकरी पण जागा मिळते आणि 1 करोड मध्ये अगदी 11,000 स्क्वेअर फीटचा पण प्लॉट मिळतो. सो देर इज अ ह्यूज व्हेरिएशन. सो तुम्ही जेवढं बाहेर जाल, जेवढे इंटिरियर्समध्ये जाल, जेवढं कनेक्टिव्हिटी कमी कमी होत जाईल तसा लँडचा रेट कमी कमी होत जातो. सो किती इन्व्हेस्ट करायला पाहिजे हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती बाहेर जाण्यात इंटरेस्ट आहे. सो तुम्ही एकदम भोर भाटघर त्या साईडला इंटिरियर्समध्ये गेला 15-16 किलोमीटर तर तुम्हाला 10 लाख रुपये एकरी पण जागा मिळू शकते. तेच तुम्ही मुळशी एरियामध्ये गेला तर रफली तुमचं 40-50च्या आसपासचं बजेट पाहिजे फॉर 11,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटला. तेच तुम्ही लोणावळ्यात गेला तर त्याच्या चौपट पाहिजे. तेच तुम्ही पुणे ईस्ट साईडला उरळी कांचनी व त्या साईडला गेला तर अराउंड 40-50च्या आसपास. सो आय ऑल्वेज से लाईक आपण जसं फायनान्शियल प्लॅनिंग करतो ना की माझ्या मुलांचं एज्युकेशन एवढं, हे एवढं, प्रत्येकासाठी तुम्ही SIP लावता, मेडिक्लेम आणि ह्या गोष्टी लावता. सिमिलरली रिअल इस्टेटसाठी पण तुम्ही जे सांगितलं ना, तुमचं गोल आहे सपोज बाय द एज ऑफ 35 आय शुड ओन माय ओन फार्म हाऊस. सो बेसिक ॲटलिस्ट तुम्ही लँड कॉस्ट जी आहे ना ती तुमच्या फायनान्शियल प्लॅनरला सांगितली पाहिजे की रफली मला एक कॉर्पस 35पर्यंत एवढा पाहिजे की 50-1 लाखाच्या आसपास माझ्याकडे यायला पाहिजे. आता डिपेंड तुम्ही आज प्लॅन करताय, त्यात इन्फ्लेशन किती होतं ह्या सगळ्या गोष्टी काउंट करून, बट रफली ॲग्रिकल्चर जागेत तसं काही फंडिंग होत नाही. राईट. त्याच्यामुळं हातात पैसा ठेवल्यानंतरच तुम्ही ॲग्रिकल्चर जागा घेऊ शकता. आणि जर NA प्लॉटला कोणी जात असेल, ऑब्व्हियसली सेकंड होममध्ये NA प्लॉट हा पण ऑप्शन असतो. तिथं मग तुम्हाला 75-80% पर्यंत लोन पण मिळतं. आणि पुण्याच्या आसपास अराउंड 20 लाख 30 लाखाच्या रेंजमध्ये NA प्लॉट्स पण चांगले अवेलेबल असतात, जिथं तुम्हाला एक 5-6 लाखाचं जरी कॅश इन हँड असेल तरी बाकीची उरलेली अमाऊंट तुम्ही लोनवर जाऊ शकता. ओके. सो आता जसं आपण म्हणतो की जसं तुम्ही ॲज अ कंपनी जेव्हा आहात तर कुठल्याही क्लायंटला जेव्हा कुठला प्लॉट घ्यायचा आहे, कुठली प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर तुमच्याकडे एक चेकलिस्ट असते की काय काय गोष्टी चेक करायचं. सो असे खूप लोक आहेत जे तुमच्या कंपनी थ्रू नाही बट कोणा कोणाकडून तरी प्लॉट विकत घेत असतात. तर व्हॉट इज अ बेसिक चेकलिस्ट फॉर बाईंग अ प्लॉट ऑर अ बेअर लँड? आता कसं आहे, ह्याच्यामध्ये डिपेंड. जर तुम्ही फक्त एकदम डेव्हलपर बॅकग्राऊंडनी असाल तर तुमच्यासाठी चेकलिस्ट पूर्ण वेगळी आहे. बरोबर. ते जर तुम्ही रिटेल ॲज अ फक्त एक क्लायंट म्हणून बघताय त्या केसमध्ये जे तुम्हाला
ऑनलाईन सोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्ही काय बघू शकता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. देर आर बेसिक 2 थिंग्स विच यू कॅन चेक इमिजिएटली. तुम्हाला माहिती आहे ही जागा आहे, तुम्ही त्या जागेचे बेसिक डिटेल्स म्हणजे लेटेस्ट 7/12 चेक करू शकता, लेटेस्ट झोन सर्टिफिकेट चेक करू शकता. आणि ह्या 2 डॉक्युमेंट्सच्या बेसिसवर तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी येऊ शकते की ही जागा कुठल्या टाईपची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडाफार 7/12 वाचता यायला पाहिजे, थोडंफार झोन सर्टिफिकेट वाचता यायला पाहिजे. झोन सर्टिफिकेट इम्पॉर्टंट, कारण कुठल्या टाईपची जागा आहे ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. एखादी तुम्ही पुण्याच्या आसपास बघितलं असेल, लोकांनी एने म्हणून गोडाऊन एने पण विकलेत. आणि लोकांना असं वाटतं एने म्हणजे हे रेसिडेन्शियलच एने असतं, असं नाहीये. सो जेव्हा ते विकायला लागले आता, तेव्हा त्यांना कळलं की अरे आपलं हे गोडाऊन एने आपण नॉर्मली विकू नाही शकत असंच. सो पॉईंट हा आहे की तुमचा झोन कुठला आहे हे बघणं. एने जर असेल तर मग एने ऑर्डर चेक करणं की कुठल्या टाईपचं एने, रेसिडेन्शियल एने, कमर्शियल एने, गोडाऊन एने, MIDCचं एने किंवा काही रेसॉर्ट एने आहे, फार्म एने आहे. आणि प्रत्येक एनेप्रमाणे FSI वेगवेगळा होत जातो. सो ॲग्रिकल्चर जागा घेत असाल तर 7/12 चेक करा. बेसिक तुम्हाला डिटेल्स कळतात. जागेवर काही बोजा आहे का, आपण जेवढी जागा घेतोय तेवढीच आहे का, आपण ज्याला पैसे देणार आहे त्याचं नाव 7/12 आहे का, ह्या बेसिक गोष्टी तरी कळतात. आणि सेकंड, झोन सर्टिफिकेटमुळे बऱ्यापैकी कळतं की ह्या एरियाचा युसेज काय. स्पेशली जेव्हा तुम्ही ॲग्रिकल्चर फार्म हाऊससाठी जागा घेता, तर जागा ही शक्यतो एफॉरेस्ट्रेशन झोनची असेल तर उपयोगाची असते, किंवा प्युअर ग्रीन ॲग्रिकल्चर लँड असेल तर. हिलटॉप झोन असेल तर परत प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा काही ठिकाणी देवस्थानाची रिझर्वेशन्स असतात, त्याच्यामध्ये लाँग रनला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो बऱ्याचदा असं होतं की ज्या एरियामध्ये 10 रुपयाची जागा आहे तिथं जर तुम्हाला 2 रुपयांनी मिळत असेल तर समटाईम लोकांना वाटतं की अरे चला आपल्याला चांगलं डील मिळतं. बट 80% ऑफ द टाईम लिगॅलिटीमध्येच प्रॉब्लेम असू शकतो. आणि म्हणजे जर तुम्हाला काही फायनलच करायचं असेल तर मी नेहमी म्हणते की एक चांगला ॲडव्होकेट आपल्याबरोबर कॅरी करणं इम्पॉर्टंट आहे. भले तुमचं डील होवं न हो, त्यांना एक 20-30 हजार रुपये गेले तरी चालतील, पण जो तुमचा लॉंग टर्म टाईम लॉस आणि फायनान्शियल लॉस आहे ना. आणि बऱ्याचदा कसं असतं ना, जागा ही खूप इमोशनल गोष्ट आहे. आम्ही जागा घेतली किंवा आमची इथं जागा आहे, हे एक वारसा पॉईंट असतो ना, म्हणजे वडिलांपासून, मुलापासून, नातवंडांपर्यंत. सो या गोष्टीमध्ये बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल तर मेजॉरिटी सगळी भांडणं रिअल इस्टेटमधली जागेवरनंच होतात. सो पीस ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही जागा घ्यायला जाता. त्याच्यासाठी मग एखादे चांगले लॉयर लावणं आणि लॉयरचं ऐकणं ही गोष्ट फॉलो करायला पाहिजे. भले आपल्याला थोडंफार वाचता येतं ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मी वर्कशॉप कंडक्ट करते, मी लोकांना एज्युकेट करते की सर 7/12 कसा वाचायचा असतो, झोन सर्टिफिकेट कसं वाचायचं असतं. पण तरी पण कारण डेप्थमध्ये जाऊन ते समजणं गरजेचं आहे. कारण ॲग्रिकल्चर जागेमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे लिटिगेशन्स निघू शकतात. आणि कुणाचं कुठलं काहीतरी असेल, कोणी उठून आलं उद्या उगीच असं झालं, त्या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल कव्हर होणं गरजेचं आहे वेन यू बाय द लँड. सो ॲज अ कंपनी आम्ही घेतोच ती काळजी. म्हणजे घेताना आम्ही जवळपास 6 महिने आमचा लिगल सर्चच चालतो बऱ्यापैकी एंटायर जागेवर. आणि क्रिसिलची आम्ही प्रोसेस फॉलो केल्यामुळं क्रिसिलचे तर लिटरली ते जे जुने ओनर्स आहेत 5 लेवलचे, त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे. म्हणजे भले कागदावर काही दिसो पण हा माणूस राईट आहे का नाही. सो आम्ही त्या लेवलला क्रिसिलच्या लिगल प्रोसेस थ्रू गेलेलो आहे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की लिगॅलिटी इज वन ऑफ द क्रिटिकल पार्ट. लोकांना नाही 1 रुपयाचा 2 रुपये होतो याच्याशी जास्त घेणं देणं नाहीये, पण ती जागाच 1 रुपयाची नावाने नाही झाली की मग प्रॉब्लेम होतो. आता जसं आपण बघतो की फ्लॅट्स आणि प्लॉट्स हे 2 कॉन्सेप्ट्स आहेत आता रिअल इस्टेटमध्ये जे जास्त यूजमध्ये आहेत. सो ROIचा जेव्हा विचार करतो आपण की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशामध्ये जास्त आहे, तर तुमचं काय पर्स्पेक्टिव्ह काय आहे तुमचं ह्याच्यामध्ये की फ्लॅट्स घेऊन त्याच्यामुळे जास्त पैसे मिळतील इन द लॉंग रन, तिथं जास्त अप्रिशिएशन होईल की प्लॉट्समध्ये होईल? ROI असा पार्ट बघायला गेला तर देर इज नो ROI पर से फॉर अ फ्लॅट. म्हणजे मी एक गोष्ट नेहमी म्हणते की गरज म्हणून बऱ्याचदा आपल्याला फ्लॅट घ्यावा लागतो, कारण राहतं घर पाहिजे आणि ती एक इमोशनल सिक्युरिटी फॅमिलीला लागते, आपलं स्वतःचं एक परमनंट घर. सो त्याला काही लॉजिक नाही आहे. तिथं 10 रुपयाचे 20 रुपये व्हावे अजिबात अपेक्षा नसते. तिथं मला राहण्यासाठी माझं हक्काचं घर आहे ही जास्त इमोशनल नीड असते. त्यामुळे त्याला ROIला जास्त कनेक्ट करायला नाही जात. पण जेव्हा तुम्ही ROI म्हणता फ्लॅटवर, तेव्हा तुमचा 2nd फ्लॅट, 3rd फ्लॅट, 4th फ्लॅट ह्या जेव्हा गोष्टी येतात ना, तेव्हा मग ॲक्च्युअलमध्ये ROIची कॅल्क्युलेशन तुम्हालाही माहिती आहे की आपल्या इथं कसं करतो आपण कॅल्क्युलेशन. तुमचा EMI किती जातो त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला घर भाडं किती येतं. सो आज जर तुम्ही टेक्निकली बघितलं कुठल्याही पुण्यातल्या एरियामध्ये तुम्हाला 4 वर्ष तुम्ही त्या सेम घरामध्ये रेंटवर राहू शकता, तेवढा तुमचा 1 वर्षाचा EMI जातो. सो एनीबडी कॅन कॅल्क्युलेट तीच अमाऊंट आपण म्युच्युअल फंड किंवा कुठेही टाकली तर त्याचं रिटर्न काय होऊ शकतं. सो 2nd फ्लॅट इज नॉट ॲडवायझेबल थिंग. 1st फ्लॅट येस, म्हणजे त्याला काही ROI नसला तरी तुम्ही घ्या.
कारण तुमच्या मुलांच्या शाळा, बाकी सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या, आणि एक फॅमिली सिक्युरिटीसाठी ते इम्पॉर्टंट आहे. सेकंड इन्व्हेस्टमेंट शुड बी ऑलवेज इन टर्म्स ऑफ तुमचं लाईफमध्ये तुम्ही कुठल्या स्टेजला आहात आणि तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे. की समजा तुम्हाला आहे की मी आता 45-50च्या रेंजमध्ये मला आता रिटायर व्हायचं आणि माझ्याकडे सर्टन कॉर्पस आहे, पण मला दर महिन्याला इन्कम पाहिजे आणि मला ती काही लिव्हिंग प्रॉपर्टी वगैरे नाही पाहिजे, मग त्या केसमध्ये तुम्ही फक्त कमर्शियल घेऊन ठेवा. पुढच्या 5 वर्षासाठी तुम्हाला पैसा नाही लागणार आहे आणि त्या केसमध्ये तुम्हाला वाटतं माझं चांगलं कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळालं, त्या केसमध्ये तुम्ही NA प्लॉटला जा किंवा ॲग्रिकल्चर प्लॉटला जा. आणि जागेमध्ये ऑब्व्हियसली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की परमेश्वरांनी मॅन्युफॅक्चरिंग बंद केलंय. ॲट द एंड ऑफ द डे इट्स अ रॉ मटेरियल. सो डिमांड तर मार्केटमध्ये वाढतीये, तुम्ही फ्लॅटमध्ये वर जात आहे, बट बेसलाईन तुमची तीच आहे ना. बाणेरमध्ये तुम्ही बघितलं तर 10 वर्षापूर्वी 3,500-4,000 हजार रुपयाचा रेट होता. आज फ्लॅटचा रेट इथला सेम 6,000-7,000. लँड कुठे आहे पण आज ॲज अ डेव्हलपर म्हणून आपण जरी जागा शोधायला गेलो तरी आपल्याला जागा नाही मिळत. सो पॉईंट इज दॅट की तुम्ही कशावर प्ले करणार आहे ना त्याच्यावर डिपेंड. सेकंड इम्पॉर्टंट इज अबाउट काय इन्व्हेस्टमेंट रेंज एक्सप्लोर करताय. तुम्ही 1 करोडचा फ्लॅट घेताय कॅश इन हँड देऊन, त्याच्याऐवजी तुम्ही 1 करोडची जागा विथ द फार्म हाऊस घेताय जी रेंट आउट होती Airbnbला, त्याला मंथली तुम्हाला रेंटल येते. तर जस्ट गिव्ह यू एक्झाम्पल, माझ्या फार्म हाऊस आहे स्वतःच्या मुळशीमध्ये, त्याच्यामध्ये प्लॉट घेऊन बनवलं आणि त्याला रेंटवर दिलं की रफली वर्स्ट केस सिनारिओ आम्ही 7% पर ॲनम कॅल्क्युलेशन्स पकडतो. 7%. हां, 30% ऑक्युपन्सीवर पूर्ण वर्षभरामध्ये. आता आमचे फार्म हाऊसेस जवळपास 70% ऑक्युपन्सीवर चालू आहेत. सो रफली रेंटल पर नाईट स्टेचं त्यांनी इथं 1 करोडची प्रॉपर्टी घेतली असती तर त्यांना किती मिळालं असतं? पर नाईट स्टे नाही पकडत आपण, महिन्याचंच रेंट पकडतो. काय मिळालं असतं? 30-40. हां, तिथं पर नाईट स्टेचं 30,000 आहे. सो तिथं जरी 6 ते 7 दिवस जरी रेंटलवर गेलं तरी इथल्या 3 BHKचं रेंट तिथं निघतं. ओके, सो Airbnb ॲज अ कॉन्सेप्ट काय कसं मॉडेल असतं? म्हणजे खूप लोकांचं आता मत आहे की त्यांना Airbnbs करायचे आहेत, त्यांना त्या बिझनेस मॉडेलमध्ये उतरायचं आहे, साईड हसेल म्हणून काहीतरी करायचं आहे की स्वतः काम नाही करायचं आहे, बट एक अशी खूप एस्थेटिक अशी प्रॉपर्टी बनवून ठेवायची आहे आणि ते भाड्यावर द्यायची. तर ते कितपत परवडतं? जसं Airbnb हे कॉन्सेप्ट खूप यायला लागलं आणि खूप लोक एन्जॉय करतायत त्या गोष्टींना. सो कितपत Airbnbs आर अ सक्सेस? म्हणजे हे टोटली मी फायनान्शियली म्हणतोय की समजा कुठल्याही एखाद्या माणसाने 50 लाख ते 1 कोटी रुपये त्याच्यावर लावले, तर काय आहे की ते पैसे वसूल होतील आणि ते सेफ इन्व्हेस्टमेंट आहे? पहिली गोष्ट तर Airbnb म्हणा किंवा तुम्ही ह्याला स्पेसिफिकली आपण म्हणतो स्पेस लिझिंग जी कॉन्सेप्ट आहे. Airbnb काय आपण सिटीमध्ये हे पण लोकेशन आता रेंट आउट करू शकतो, बट वी आर टॉकिंग अबाउट सेकंड होम किंवा सेकंड होम स्टे ह्याला रेंटिंग आउटला जो ऑप्शन आहे. सो Airbnb हे एक पोर्टल आहे. अशी सध्या 10 पोर्टल आहेत मार्केटमध्ये जे स्पेसिफिकली सेकंड होमला टार्गेट करतात. सो तुम्हाला जर माहिती असेल तर मेक माय ट्रिप हे फक्त ट्रॅव्हल बुकिंग नाही आहे, त्यांचा आत्ताही 80% बिझनेस हा होम स्टेजमधून येतो. सो त्यांच्या ह्याच्यावर तुम्ही ट्रॅव्हल बुक केलं की इमिजिएटली ते होम स्टेज दाखवतात नियर बाय. सो हे वाढत जाणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही पण आजकाल पाहिलं असेल तर जेवढ्या अपार्टमेंट्स लॉन्च होतात ह्या मेजरली को लिव्हिंग किंवा स्टुडिओ अपार्टमेंट्स ह्या स्टाईलमध्ये जायला का लागले, किंवा स्टुडिओमध्ये पण जे शेअर्ड स्पेसेसमध्ये येतात. पूर्वी जिथं लोक 3 BHKचा फ्लॅट 1 करोडनी म्हणत होती, तिथं सेम एरियामध्ये स्टुडिओ अपार्टमेंट 30 लाखमध्ये यायला लागलं. वाय दिस हॅज स्टार्टेड? बिकॉज लोकांना तो एक अफोर्डेबिलिटी फॅक्टर पाहिजे पहिली गोष्ट तर. आणि सेकंडली रॅदर दॅन ओनिंग तेवढा मोठा स्पेस, मी सेम लक्झरी छोट्या स्पेसमध्ये ओन करू शकतो. पोस्ट कोविड अजून एक गोष्ट झाली की पूर्वी कसं होतं, कोविडच्या आधी मुलाचा बड्डे आला चला हॉटेल बुक करा किंवा पहिल्या बड्डेची पार्टी द्या, दुसऱ्या बड्डेची पार्टी द्या, तसं असायचं. आता जर कोणी विचार करत असेल की चला आपल्याला बड्डे सेलिब्रेट करायचं आहे, पहिलं आपण ऑनलाईन जाऊन सर्च करतो फार्म हाऊसेस नियर एरिया, प्रायव्हेट प्रॉपर्टी बुक करू, फॅमिलीतले 10-12 फॅमिलीज एकत्र येतील, आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, असाही तिकडे जाऊन 30-40चा खर्च होणार आहे. इथं सेम करू पण हे ओव्हरनाईट आपण मस्त एन्जॉय करू. किंवा लॉंग विकेंड्स आले की ॲज अ फ्रेंड्स तुम्ही एक प्रॉपर्टी बुक करता, तुम्ही 4 जण जाण्यासाठी इंडिव्हिज्युअली तुमचा खर्च झाला असता, तोच तुम्हाला पर्सनलाइज हे मिळतं. सो पोस्ट कोविड हा ट्रेंड खूप बदलला आहे की रॅदर दॅन गोईंग टू स्टार हॉटेल्स आणि रेसॉर्ट्स, पीपल आर थिंकिंग प्रायव्हेट प्रॉपर्टीज आपण जास्त करू शकतो आणि इझिली करू शकतो. सो ही मार्केटची डिमांड आहे. आता ही डिमांड समजून देर आर ऑपरेटर्स इन द मार्केट हू हॅव डिसाइडेड की आपण अशा प्रॉपर्टीज उचलू. सिटीमध्ये अशा प्रॉपर्टी उचलणं खूप इझी आहे, बट वेन इट कम्स फॉर फार्म हाऊसेस म्हणजे सेकंड होम्स,
सो त्याचे काही सर्टन स्टँडर्ड्स असले पाहिजेत. सेफ्टी सिक्युरिटी हा सगळ्यात मोठा पार्ट आहे, कारण फार्म हाऊस म्हटलं की थोडं लांब असणार, फॅमिलीसाठी सिक्युअर असलं पाहिजे, हा पार्ट असणार. आता Airbnb, Bookings.com, त्याच्यानंतर तुमचं स्टे विस्टा, सॅफ्रॉन स्टे, ए लाईफ, अशा मल्टिपल कंपनीज आहेत ज्या सध्या रेंटलमध्ये काम करतायत. बट अनफॉर्च्युनेटली त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे फार्म हाऊसेस नाही मिळत आहेत. स्टॉक खूप मार्केटला कमी आहे. कारण तुम्ही पण आज जर सर्च केलं ना फार्म हाऊसेस नियर मुळशी, तर यू विल फाइंड 80% ऑफ द फार्म हाऊसेस आर ऑलरेडी बुक्ड. ओके. सो डिमांड इन द मार्केट इज ह्यूज. इवन ऑपरेटर्स ऑल्सो नीड द प्रॉपर्टी. बट जो एक प्रॉपर क्लिअर टायटल कोणी जागा घेतली आहे, त्याच्यावर प्रॉपर फार्म हाऊस बनवलंय, ते ऑपरेशनल आहे आणि प्रॉपरली मेंटेन्ड होत आहे, ह्या तीनही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याचदा काय होतं, लोक फार्म हाऊस म्हणजे नुसती जागा घेऊन ठेवली आणि ते जागाच राहते कित्येक लोकांची, तर त्याच्यावर बनवायचा जो पार्ट असतो म्हणजे पाणी आणणं, इलेक्ट्रिसिटी आणणं, रोड आणणं, ह्या बेसिक गोष्टींसाठी इंडिव्हिज्युअली तुमच्याकडे आज वेळ नाही आहे हे सगळं करायला. किंवा तुम्ही जागा घेणं हे तुम्हाला समटाईम लिगली तुम्ही क्लिअर टायटल पण घेऊ शकता, पण पुढचा कन्स्ट्रक्शनचा पार्ट काय करणार. आणि लोकांना आजकाल फॅन्सी पाहिजे. बाहेर बघून आल्यानंतर ते ग्लास हाऊस, ग्लॅम्पिंग हाऊस, सगळं ओपन स्काय, 360 डिग्री व्ह्यू, किंवा आजकाल इन्व्हर्टेड हाऊसेस पिंटरेस्टवर पाहिलं आणि असं डिझाईन मला पाहिजे. बट वेन यू वॉन्ट टू डू दॅट काइंड ऑफ अ डिझाईन, त्याला कुठल्या टाईपची टेक्नॉलॉजी लागते. पॉड होम्स इंडियामध्ये आता आलेत. पॉड होम्सला कुठल्या टाईपची टेक्नॉलॉजी लागणार आहे? ते तुमचा साधा गवंडी किंवा तिथला ते लोकल लेबर कॉन्ट्रॅक्टर कामाचा नाही आहे. फॉर प्रीफॅब फॅब्रिकेटेड हाऊसेस यू नीड अ डिफरंट मटेरियल, यू नीड डिफरंट वर्कर्स, सप्लायर्स. आणि बऱ्याचदा काय होतं, लोकांना करायचं असतं हे, आणि लोक असतात या लेवलची, ते मधल्यामध्ये होतच नाही. त्यामुळे तुम्ही बघत असाल लोणावळ्याला जाताना बऱ्याच प्रॉपर्टी अशा अर्धवट पार्शियली कन्स्ट्रक्टेड राहून जातात, कारण बनवायचं असतं काहीतरी, ते व्हिजन मॅच न झालेली लोक एकत्र येतात. सो ॲक्च्युअलमध्ये लँड घेऊन त्याच्यावर फार्म हाऊस बनवणं, आणि फायनली मग मेंटेनन्स हा खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे असं म्हणतात की फार्म हाऊस पांढरा हत्ती, आणि त्याच्यामुळे लोक घेत नाही ॲक्च्युली. इथं पण तुम्हाला साधी एक मेड फुल टाईम ठेवायची असेल तर 15,000-20,000 रुपये लागतात. तिथं तुम्ही 15,000-20,000 रुपये लावणार, जर ते व्यवस्थित मेंटेन होतंय नाही होतंय, तुम्ही जाताय तेव्हा सगळ्या सर्व्हिसेस मिळतायत नाही मिळतायत, ह्या सगळ्या गोष्टी बघणं इम्पॉर्टंट असतं. सो बेसिकली आम्ही काय करतो, गेटेड कम्युनिटीज करतो, ज्याच्यामध्ये ही मेंटेनन्स कॉस्ट पण शेअर होते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण शेअर होते, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देता येतं. सो तुम्ही जो प्रश्न विचारला की हे किती इझी आहे, इझी एवढं नाही आहे, बिकॉज लँड घेणं जर इंडिपेंडंटली करत असाल तुम्ही, जागा आणणं, त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करणं, त्याला मेंटेन करणं, मेंटेन रिसोर्सेस ठेवणं, पण तेच जर तुम्ही गेटेडमध्ये केलं तर देर कॅन बी सम ऑपरेटर हू कॅन हँडल इट, आणि मग ते इझी होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि एकाच गेटेडमध्ये आता माझ्या 3 प्रॉपर्टीज स्टे विस्टाला आहेत, सो दॅट बिकम इझी. अजून चौथी एक आपण घेऊ, त्यांच्यासाठी पण ते बिझनेस मॉडेल अदर वेमध्ये इझिली वर्कआउट होतं. तर आपण जसं Airbnb बद्दल बोलत होतो, तर आपलं मी एक आधी कंपॅरिझन विचारलं होतं की फ्लॅट आणि प्लॉटचा ROI, तर ते एक साईडला ठेवता. आपण आता असा विचार करूया की एक बेअर प्लॉट घेतलाय आणि तो फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलाय, तो होल्ड करणार आहे 5-10 वर्षासाठी आणि विकून टाकणार आहे, तर ते जास्त इफेक्टिव्ह आहे किंवा फायनान्शियली जास्त अप्रूव्ड आहे की एक प्लॉट घेऊन त्याला लीज वर देऊन अजून काहीतरी डेव्हलपमेंट्स करून त्याला लीजवर देऊन तसा जास्त प्रॉफिटेबल आहे? तर ह्या 2 कॉन्सेप्टपैकी कुठला कॉन्सेप्ट इज मोर गुड फायनान्शियली? सी ॲज फार ॲज तुमच्याकडं जर फंड्स असतील डेव्हलपमेंटसाठी, तर आय वुड ऑलवेज रेकमेंड की तुम्ही डेव्हलपमेंटसाठी जा. कारण लँडमध्ये 4 प्रकारची अप्रिसिएशन्स येतात. पहिलं तर प्युअरली जागेचा भाव वाढणं, म्हणजे सपोज पुण्याचा DP जो डेव्हलप होतोय, रिंग रोड, PMRDA, न्यू एअरपोर्ट, ह्याच्यामुळं त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जो जागेचा भाव वाढणार आहे तो एनीहाव वाढेल, जरी तुम्ही रॉ लँड घेऊन ठेवली तरी पण. सेकंड लेवलला जे आहे, जर तुमच्याकडे कन्स्ट्रक्शन फंड रेडी असतील आणि तुम्ही म्हणाला की ठीक आहे मी स्वतःचं एखादं छोटंसं स्टुडिओ अपार्टमेंट करतो. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे 350 स्क्वेअर फीटपासून मिनिमम चालू करू शकता, जे 4 ते 5 लाखातही बसू शकतं. किंवा तुम्हाला वाटलं नाही मला थोडं लॅविश बनवायचं आहे, 2 BHK 3 BHK, तुम्ही तसंही करू शकता. तुमच्याकडे कन्स्ट्रक्शन फंड किती अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे. पण त्याच्यामुळे होतं काय की आयदर तुम्ही ते स्वतःसाठी वापरू शकता, स्पेशली सेकंड होम. जसं आपण म्हणतो की जरा जागा घेतली, पण पूर्वी असं होतं की आपण मामाच्या गावी जायचो किंवा आजोबांच्या शेतात जायचो, तेव्हा ते घर असायचं. सो ऑब्व्हियसली तुम्ही ॲज अ फॅमिली म्हणून तुम्हाला एक सेलिब्रेशन पार्टी प्लेस हे तुमच्यासाठी क्रिएट होतं. सो सेकंड बेनिफिट त्याच्यामध्ये हा आहे की तुमचं स्वतःचं हक्काचं एक घर झालं, येऊन ओव्हरनाईट स्टेसाठी जरी तुम्ही आला तरी तुम्ही ते राहू शकता. थर्ड पॉईंट आहे की तुम्ही नाही राहत आहे त्यावेळेला तुम्ही ते रेंट आउट करू शकता. आणि आजच्या घडीला रेंटिंग हॅज कम टू जस्ट अ क्लिक ऑफ द बटन.
म्हणजे ते अशी गोष्ट आहे की तुम्ही ठरवलं आज मला रेंटवर द्यायचंय, उद्या नाही द्यायचंय, सो बटन चालू बंद करण्यासारखं आहे. फक्त तुम्ही कुठल्या टाईपची प्रॉपर्टी बनवताय त्याच्यावर रेंटिंग डिपेंड असतं. म्हणजे आजकाल लोकांना 4 BHK 5 BHK किती मोठी लक्झरी प्रॉपर्टी आहे याहीपेक्षा लोकांना काय काय एक्सपिरियन्सेस त्याच्यात आहेत. लाईक तुम्ही छोटंसं सँडपीट ठेवलं किंवा किचन गार्डन, होम गार्डन टाईप ठेवलं, एक फॅमिलीचा एरिया ठेवला, गझिबो ठेवला, हार्डस्केप आणि सॉफ्टस्केप तुम्ही बाहेर खूप छान मॅनेज केले. सो मोर दॅन त्या प्रॉपर्टीच्या आत काय त्याच्यापेक्षाही प्रॉपर्टीच्या बाहेर तुम्ही लँडस्केप कसा मॅनेज केलाय ह्याच्यावर बऱ्याचदा लोक एक्स्ट्रा पैसे एअरबीएनबीवर द्यायला रेडी होतात. किंवा तुम्ही तिथं झोपून रात्री पूर्ण आकाश बघू शकता. हा एक्सपिरियन्स आहे अँड पीपल पे फॉर इट. 30,000 पर नाईट स्टे, 40,000 पर नाईट स्टे. सो तुम्हाला खरंच जर एअरबीएनबीला जायचं असेल ना, तो टिपिकल ते आपलं स्ट्रक्चर बनवण्यापेक्षा यू शुड थिंक समथिंग इनोव्हेटिव्हली दॅट कॅन बी डन, ज्याच्या मार्केटमध्ये सध्या डिमांड आहे किंवा लोकांना हा एक्सपिरियन्स पाहिजे. अशा लाईक तुम्ही पाहिलं असेल की ट्री हाऊस हे काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आलं, पण आता ते एकदम लाईक लोकांना ते वेगळं वाटायला लागलं. म्हणजे त्यात कन्स्ट्रक्शन कॉस्ट बघितलं तर खूप मोठी गोष्ट नाही, वी नो द अदर साइड ऑफ द स्टोरी, पण तो जो एक्सपिरियन्स आहे ना तो असा भारी वाटतो लोकांना आणि पीपल पे फॉर इट. सो इट इज ऑलवेज तुम्हाला जर एअरबीएनबी किंवा ह्या मॉडेलला जायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी बनवताना ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही जर स्वतःच्या वापरासाठी बनवत असाल तर एक टिपिकली चला आपण 5-6 लोकांसाठी वापरणार आहे असं असेल, पण जेव्हा तुम्ही एअरबीएनबीसाठी वापरता तेव्हा तुम्ही विचार करू शकता की आपण असे वेगवेगळे 2 डोम शेप स्ट्रक्चर बनवू. रेंटिंग आउट पॉईंटनी त्याचा वेगळा बेनिफिट होईल किंवा त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली आपण काहीतरी वेगळं आणू शकतो का. सो आम्ही आमचे जेवढे क्लायंट आहेत त्यांना पहिले समजून घेतो की त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय. इफ इट्स अ सेल्फ यूज इट्स ओके, मग त्या केसमध्ये तुम्हाला पाहिजे तसं बनवा. पण जर ते रेंटल पॉईंटनी असेल तर मग त्याला जास्तीत जास्त आपण रियुजेबल स्पेस काय काय ठेवू शकतो, लँडस्केप, सॉफ्टस्केप्स, इंटिरियर्स हे लॉंग रन सस्टेनिंग कसे राहू शकतात, रफ यूज जरी झाला तरी पण, हे सगळ्या गोष्टींचा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तेव्हा एअरबीएनबी त्याच्यावर बेनिफिशियल होतं. सो रॉ प्लॉट म्हणजे ठीक आहे ठेवा. आता जर तुम्ही सांगितलं की बाणेरमध्ये रॉ प्लॉट घेतला, इट्स एनिवेज गोइंग टू अप्रिशिएट, पण तोच तुम्ही समजा कुठेतरी बाहेर घेताय, मुळशीत घेताय, उरळी कांचनमध्ये घेताय, यवतमध्ये घेताय, त्याच्यावर काही ना काहीतरी बनवा. बनवलं ना तर मग त्या असं म्हणतात की प्लॉटवर एनर्जी पण येते, लोक येत जात राहतात, इट बिकम्स अ लिव्हेबल स्पेस. आणि कधीही लिव्हेबल स्पेस विल ऑलवेज फेच अ हायर व्हॅल्यू. भले तुम्हाला आता एक 10 लाख रुपये लागतील ते बनवण्यासाठी, पण लॉंग रनमध्ये तुम्ही जेव्हा जागा विकाल ना तेव्हा त्याची पण कॉस्ट तुम्हाला लावता येते ना. असं नाही की 10 लाखाची ते घराची तुम्ही 15 लाख कॉस्ट लावाल. सो त्याचे पण तुम्हाला ॲप्रिसिएशन कॉस्ट मिळणार आहे. आणि डिफॉल्ट जर चांगलं रेंटल तुम्हाला यायला लागलं किंवा बेसिक ती प्रॉपर्टी रेंटेबल झाली तर ऑब्व्हियसली तुमचा जागेचा आणि त्या कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी ह्या दोघांचाही रेट वाढतो. जर मी तुम्हाला सांगितलं सेम एरियामध्ये एक लँड आहे जे 11,000 स्क्वेअर फीटचं आहे, ज्याच्यावर काही नाही आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी 11,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटवर एक 350 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन आहे आणि ती प्रॉपर्टी रेंटल जाते 20,000 रुपये पर नाईट स्टेनी. सो तुम्ही हा जो प्लॉट आहे ना हा 50 लाखात मिळत असेल तरी सोडाल, ही प्रॉपर्टी तुम्ही 1 करोडची विकत घ्याल. दॅट्स अ बेसिक डिफरन्स जर तुम्ही त्या पॉईंटने विचार करत असाल तर. सो लोकांना आजकाल लिव्हेबल स्पेसेस पाहिजेत. आणि स्पेसिफिकली कसं आहे, तुम्हाला पाहायला गेलं तर जागा सगळीकडे अवेलेबल आहेत. तुम्ही कुठेही जाऊन 10 लाख रुपये 20 लाख रुपये मध्ये जागा घेऊ शकता पुण्याच्या आसपास, किंवा 40-50 लाखामध्ये तुम्ही मुळशी, लोणावळा त्या साईडला जागा घेऊ शकता. पॉईंट फक्त एवढा आहे की तिथं आजूबाजूला गेटेड किंवा लोक आहेत का, हे बऱ्याचदा इम्पॉर्टंट असतं. नाहीतर मग ते असं भकास कुठंतरी आज जंगलात गेल्यासारखं, म्हणजे तुमच्या इथं राहायला येतील त्या लोकांना पण ती इन्सिक्युरिटी असते. तर मग जर गेटेडमध्ये घेतलं, ॲट अ टाइम 3-4 फॅमिलीज आहेत, सिक्युरिटी गार्ड आहे, गार्डनर आहेत, बेसिक सपोर्ट सिस्टीम आहे, क्लिनिंग स्टाफ आहे, कुक आहे, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या खूप मॅटर करतात व्हेन यू गो फॉर अ रेंटल. तेव्हा तुम्हाला तो एक मेंटेनन्स स्टाफ क्रिएट करावा लागतो. सो ह्या गोष्टी आमच्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही डिफॉल्ट ठेवतो ॲज अ पॅकेज म्हणून. पण जर तुम्ही इंडिपेंडेंटली पण बघत असाल ना तर तुम्ही हे बघून घ्या की नुसती जागा किती इम्पॉर्टंट आहे किंवा व्ह्यू किती भारी आहे त्याच्यावर नाही आहे. हे पुढचं बनवण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी तिथं लोक मिळणार आहेत का आपल्याला. कारण माझे क्लायंट आहेत, त्यांनी एक ऑलरेडी फार्म हाऊस घेतलं होतं, पण ते स्वतः डॉक्टर असले तरी त्यांना तिथं गेल्यानंतर दर विकेंडला स्वतःलाच झाडू पोचा करायला लागायचा त्यांच्या बायकोला. 3 आठवड्यानंतर त्याची बायको म्हणे की ज्याच्यासाठी घेतलं ते माझी हाऊस पुरी झाली, मला नाही जायचं आहे आता फार्म हाऊसला. सो तुम्हाला लोक सपोर्ट स्टाफ जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत इट डझंट बिकम अ ॲक्च्युअल एक्सपिरियन्स ऑफ बाईंग. सिमिलर विथ एअरबीएनबी आणि ह्याच्यासाठी पण तुम्हाला लोकल मेंटेनन्स ऑफ द प्रॉपर्टी हा खूप क्रिटिकल पार्ट येतो त्याच्यामध्ये. तुमची प्रॉपर्टी मेंटेन होतीये की नाही होते. जसं आपण सेकंड होम बद्दल बोलतोय ऑल टुगेदर, सो वाइंडिंग अप द लीजिंग थिंग, एअरबीएनबी थिंग, आय हॅव 2 क्वेश्चन्स. द फर्स्ट वन इज की
सेकंड होम हे आपण आत्ता जिथे राहतोय तिथून किती लांब अंतरावर, रेडियसवर असलं पाहिजे, तुमचं असं त्याच्यामध्ये काय एक्सपर्टीज आहे. आणि द सेकंड थिंग वुड बी की लिझिंगमध्ये समजा आत्तापर्यंत 100% लोकांनी लिझिंगमध्ये उतरलेत, तर त्यातले किती सक्सेस झालेत, तुम्हाला काय वाटतं ॲव्हरेज? फर्स्ट प्रश्न तुमचा हा खूप चांगला आहे की किती लांब सेकंड होम असलं पाहिजे. आणि सेकंड होम म्हणजे नॉर्मली तुम्ही स्वतःसाठी वापरताय. समजा तुम्ही आज बाणेरमध्ये राहताय, तर तुम्ही तुमच्या प्रायमरी घरातनं बाणेरमधनं निघून तिथं 1-1.5 तासात पोहोचला पाहिजे. किंवा समजा तुम्ही जर खराडीत राहताय तर तुम्ही 1-1.5 तासात तिकडं पोहोचलं पाहिजे. तुमच्या मधल्यामध्ये ट्रॅफिक्स आणि ह्याच्यामध्ये किती वेळ जातो ही आजकालची खूप मोठी गोष्ट होऊन जाते. सो त्याच्यामुळे मी म्हणते की 1 ते 1.25 तासाच्या रेंजमध्ये तुमचं सेकंड होम असलं पाहिजे मॅक्स टू मॅक्स पोहोचण्यासाठी. जर तुम्ही प्युअरली स्वतःच्या वापरासाठी बघत असाल तर. आय एम नॉट टॉकिंग अबाउट डेस्टिनेशन व्हेकेशन होम्स इन गोवा किंवा नॉर्थमध्ये हिमालयन होम्स, ते नाही बोलत आहे. ते डेस्टिनेशन होम झाले की माझं कुठंतरी कुलू मनालीला फार्म हाऊस आहे, ते माइट बी 2 वर्षातून एकदा वगैरे जायचं. बट आय एम टॉकिंग अबाउट एव्हरी वीकेंड तुम्ही उठताय, फॅमिलीला घेऊन जाताय, फ्रायडे इव्हिनिंग जाऊन राहताय, फ्रायडे सॅटर्डे राहून मंडे मॉर्निंग रिटर्न येत आहे. किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम आहे तर तुम्ही तिथूनच 2-3 दिवस काम करताय, किंवा ट्यूजडेला जाताय तुम्ही, बाकी दिवस तिथं राहताय, डिपेंड तुमच्या मुलांच्या प्रायोरिटी काय. सो इट शुड बी अ कम्युटेबल प्लेस. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, जे लोक पुणे वेस्टला राहतात त्यांच्यासाठी आमच्या मुळशीला प्रोजेक्ट आहेत, आणि जे लोक पुणे ईस्टला राहतात, आमेनोरा खराडी त्या साईडला, त्यांच्यासाठी आमच्या उरळी कांचनमध्ये प्रोजेक्ट्स आहेत. सो त्यामुळे आम्ही हे बघतो की लोकांना, खराडीच्या माणसाला मुळशी जायला पूर्ण सिटी क्रॉस करायलाच 2 तास जातात. सो इट्स नॉट अ फिजिबल ऑप्शन. राईट. आणि जर तुम्ही हे म्हणताय की किती लांब असलं पाहिजे, जर प्युअरली रेंटल अँगल असेल तर ऑब्व्हियसली कमर्शियल व्हॅल्यू ऑफ द एरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. भले मग तो माणूस खराडीत राहतोय, पण त्याला प्युअर रेंटिंग पॉईंटनी जर पुण्याच्या आसपास घ्यायचं असेल तर मग त्याला जिथं चांगलं रेंट मिळणार आहे तेच लोकेशन घ्यायला पाहिजे, भले थोडंसं ते लांब आहे. सो गिव्ह मी थ्री प्लेसेस पुण्याच्या जवळ जे रेंटिंगसाठी बेस्ट आहेत. आता इझी गोष्ट आहे ना, तुम्ही पण सर्च करू शकता. तुम्ही एअरबीएनबीवर जा किंवा स्टे विस्टाला जा आणि स्टार्ट पुटिंग बेसिक एरियाज. सपोज मुळशी आहे, लोणावळा आहे, पानशेत आहे, पवना आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला आउटस्कर्टमधले पण काही एरियाज आहेत, लाईक आपण सासवड, यवत वगैरे त्या साईडला पण छोटे छोटे असे लोकांनी फार्म हाऊसेस बनवलेत आणि लोक रेंट आउट करतात. जिथं खूप हेवी डिमांड आहे असा जर पॅच बघितला तो मेनली पुणे आणि मुंबईच्या मधातला पॅच येतो. सो चांदणी चौकापासून ते तुम्ही फर्स्ट टोल किंवा त्या साईडला लोणावळ्यापर्यंत तेवढ्या पॅचमध्ये जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या दोन्ही साईडनी युटिलाइज होतात जर तुम्ही रेंटल पॉईंटनी बघितला. म्हणजे जरी माणूस नवी मुंबईवरनं निघाला तरी तो मुळशीत पोहोचू शकतो, पवनामध्ये पोहोचू शकतो, लोणावळ्याला पोहोचू शकतो, किंवा जरी माणूस पुण्यातनं निघाला तरी पोहोचू शकतो. आणि पुण्यातली जी लोक आहेत ते थोडंफार भोर वगैरे त्या साईडला जाऊ शकतात, पानशेत खडकवासला त्या साईडला जाऊ शकतात. बट हेवी डिमांड जर तुम्ही आत्ताच्या घडीला बघितली तर मुळशी, पवना, लोणावळा हा नॉर्मली प्रेफरेबल बेल्ट लोकांचा असतोच. आणि याचा डिमांड सर्च करायचं इझी वे आहे, तुम्ही स्टे विस्टावर जाऊन सर्च करा लोकेशन वाईज, यू विल इमिजिएटली गेट ऑक्युपन्सी किती आहे. कारण स्टे विस्टाला जे ऑलरेडी बुक्ड आहेत ना ते दाखवतच नाही त्याच्यामध्ये ते. सो तुम्हाला कळतं की हे हेवीली बुक्ड एरिया आहे. आणि स्पेशली त्या बेल्टमध्ये बऱ्याचशा कंपनीजचे मेडिकल टुरिझम टायअप्स आहेत. म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर ह्या एरियामध्ये मल्हारमाची, जलसृष्टी, आत्मंथन असे बरेचसे रिसॉर्ट्स आहेत जे वेलनेस रिसॉर्ट्स म्हणून पण आहेत. त्या एरियामध्ये केअर नावानी एक रिसॉर्ट आहे जे आयुर्वेदिक रिसॉर्ट आहे. सो तिथं पर डेच्या ट्रीटमेंटचा खर्च अराउंड एक 40,000 ते 50,000च्या रेंजमध्ये असतो, प्लस स्टे वेगळा असतो. सो त्यामुळे बऱ्याचदा लोक हे पण करतात की आम्ही ट्रीटमेंट तिथं घेऊ आणि वी कॅन हॅव अ नियर बाय फार्म हाऊस जिथे आम्ही रेंट आउट करू. आणि ह्या लॉंग ट्रीटमेंट असतात नॅचरोपॅथीच्या, माइट बी 10 दिवसाच्या, 15 दिवसाच्या. मग लोक हे लॉंग रन फार्म हाऊसेस ऑप्ट करतात. ओके. आणि जसं माय वन क्वेश्चन रिमेन्स की कितपत सक्सेस होतात. समजा 100% लोकांनी रेंटिंग बिझनेसमध्ये उतरले, एअरबीएनबी थ्रू एस्थेटिक्स प्रॉपर्टीज बनवल्यात, खूप चांगलं केलं, सगळं केलं, कितपत सक्सेस झालेत, व्हॉट इज द सक्सेस रेट? आता मी जे सांगेन ते माझ्या प्रॉपर्टीजबद्दल सांगू शकते. आमच्या ह्याच्यामध्ये जेवढ्या बनवल्यात त्याच्यामध्ये आता एक 6 महिन्यापूर्वीपासून आम्ही रेंट आउट केलं. आमचं एक्सपेक्टेशन, आम्ही नेहमी ना वर्स्ट केस सिनारिओ कॅल्क्युलेट करून तुम्ही जायला पाहिजे जे म्हणताय रेंटलमध्ये. सो तुमची प्लॉट कॉस्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट समजा एक 90 लाखाच्या आसपास कॅश इन हँडची तुम्ही टाकले, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करताय किती रेंटलवर जायला पाहिजे. रफली एक्सपेक्टेशन लोकांचं असतं की जेवढं आपलं सिटीमध्ये जातं तेवढ्या प्रपोर्शनेटली जायला पाहिजे. सो तुम्ही 70% पकडा फक्त, म्हणजे तुमचं
टोटल जेवढं कॉस्टिंग आहे रफली तुम्हाला आधी काढायला लागते की माझ्या प्रॉपर्टीला कॉस्टिंग किती येणार. तुम्ही कुठल्या टाईपची बनवली, भले तुम्ही एकदम लक्झरियस सेगमेंट बनवला तर तुम्ही 30,000 वगैरे एक्सपेक्ट करू शकता. ते तुम्ही ॲव्हरेज स्ट्रक्चर बनवला 2 BHK, तुमचं समजा 7,000 रुपये पर नाईट स्टेनी रफली जातं. आणि पूर्ण वर्षामध्ये वर्स्ट केस सिनारिओ पकडा की फक्त 30% ऑक्युपन्सी आहे. 30% म्हणजे 365 मधले पण मी फक्त 100 दिवसच पकडते. तरी पण तुमचं 7,000 प्रमाणे 100 दिवसाचे तुम्ही 90 लाखाची जी प्रॉपर्टी लावली आहे अख्खी कॉस्ट 7% पर ॲनम मिनिमम निघतं. हा वर्स्ट केस सिनारिओ कॅल्क्युलेशन आहे. बेस्ट केस सिनारिओ काय, आता 60-70% पर्यंत ऑक्युपन्सी आहे माझ्या प्रॉपर्टीजवर तिकडं. सो आणि दुसरी महत्वाची गोष्ट यू ऑल्सो नो की हे मार्केट हेवीली सोशल मीडियावर बायस्ड. तुम्ही एखाद्याच्या फार्म हाऊसचा भारी फोटो बघितला, तुम्ही माझ्या साईटवर जे डोम शेप स्ट्रक्चर बघितले त्याचे रील्स बघितले आणि यू फाइंड अरे हा आपल्याला जायला पाहिजे. तुमचे मित्र जाऊन आले, मग तुम्ही फोटो बघितले त्यांचे, मग तुम्ही म्हटलं अरे चला आपण नेक्स्ट टाइम तिथंच जाऊ. सो नाउअडेज हे खूप जास्त होतं. त्याच्यामुळे काय, एकदा प्रॉपर्टी माइट बी त्या पीकला पोहोचायला वेळ लागतो, पण एकदा पोहोचली की मग सोशल मीडिया थ्रू ती ऑटोमॅटिकली मार्केट होते. आणि आजकाल ऑब्व्हियसली लोकांचे रिव्ह्यूज, रिअल ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे तसं बघायला गेलं तर लोक तिथं गेल्यानंतर काय एक्सपिरियन्स करतात, तुमच्या इथं फूड क्वालिटी कुठल्या टाईपची आहे, लोक कशी आहेत, इन अँड अराउंड ॲटमॉस्फिअर कसं आहे, ओव्हरऑल फॅमिली म्हणून तुम्हाला तिथं सिक्युअर वाटतंय का, काही इफ इट्स जस्ट अ बॅचलर काइंड ऑफ अ थिंग, तो एरिया सिक्युअर आहे. ह्या बऱ्याच गोष्टी लोक बघतात. इफ एव्हरीबडी फील सिक्युअर, तुम्हालाही माहिती असेल की आपण उठून त्याच रिसॉर्टवर नेहमी जातो बिकॉज असं काही त्यात काही वेगळं नसतं, बट यू फाइंड इट इट इज व्हेरी कम्फर्टेबल कोझी फॉर मी. दॅट्स हाऊ पीपल चूज द प्रॉपर्टी. सो बऱ्याच असं होतं की नेक्स्ट टाइम जाण्यापूर्वीच लोक पुढची पण बुकिंग्स करून जातात प्रॉपर्टीची, किंवा कुणी येणार असेल तरी चला आपण तिकडं जाऊ असं होतं त्याच्यामध्ये. सो इट्स मोर ऑफ अ एक्सपिरियन्स तुम्ही प्रॉपर्टीमध्ये काय देताय. सो रॅदर दॅन अ रिअल इस्टेट इट्स मोर ऑफ अ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आय शुड से. ओके, जेवढं त्याच्यामध्ये फ्लेवर आणताय. जसं आता आपण जसं देर इज इंडिया जसं आपण कन्सिडर करतो ऑल टुगेदर, एक मीडियम अर्निंग फॅमिलीज असतात. सो मी आहे मीडियम अर्निंग फॅमिलीमध्ये. तर इट्स ऑलवेज अबाउट द तिकीट साईज थिंग, की प्लॉट घ्यायचा म्हणजे भीती असते, एवढे पैसे आणायचे कुठून. सो व्हॉट्स द लोएस्ट एंट्री टू दिस, की सेकेंड होम घ्यायचं आहे, व्हाट्स द लोएस्ट एंट्री टिकट साइज कि इतना होगा तो तुम कर सकते हो या तुम ट्राय तो कर सकते हो. ऐसा सी लोएस्ट एंट्री ऑलवेज डिपेंड्स ऑन तुम्ही किती लांब घेताय, फर्स्ट थिंग. सेकंड इज अबाउट जर तुम्ही एन एला गेला तर लोएस्ट एंट्री लाईक पुणे मार्केटच्या इन अँड अराउंड, म्हणजे तुम्ही उरळी, कांचनी, अवध, पुणे ईस्ट त्या साईडला तुम्हाला आता लोएस्ट एंट्री मिळू शकते. लाईक 20 लाख 25 लाखाच्या रेंजमध्ये एन ए प्लॉट मिळतो, प्रॉपर कलेक्टर अप्रूव्ड एन ए प्लॉट आय एम टॉकिंग अबाउट. इट्स अबाउट 1000 स्क्वेअर फीट 1000 स्क्वेअर फीट एन ए प्लॉट. आणि त्याच्यामध्ये मग बँक लोन बसतं तुमचं 75% पर्यंत. सो तुमच्याकडे 6-7 लाख रुपये जरी कॅश इन हँड असतील तरी तुम्ही एन ए प्लॉटला जाऊ शकता. पण जर तुम्ही प्युअरली ॲग्रिकल्चर जागा बघत असाल तर मग कॅश इन हँड तुमच्याकडे पाहिजे. सो मग भोर एरिया मग तुम्हाला तिकडं 20-1 लाखाच्या आसपास पाहिजे. मुळशी एरियामध्ये 40 ते 50 लाखाच्या रेंजमध्ये पाहिजे. 40 ते 50 लाख फॉर 11,000 स्क्वेअर फीट. ओके. त्याच्यानंतर पुणे ईस्ट साईडला जर तुम्ही यवत, उरळी, कांचन तो जर बेल्ट बघत असाल त्या एरियामध्ये पण रफली 40 ते 50 लाख रुपये 11,000 स्क्वेअर फीटला पाहिजे. कारण कसं आहे, पुण्याच्या आसपासचा जो बेल्ट आहे, मी जे म्हणते 1 तासात रीच करायचा हा सगळा एरिया अंडर PMRDA पडतो. आणि PMRDA मध्ये जागांचे भाव हेवी आहेत आता. ते जर तुम्ही बाहेर गेला फ्री झोन जागांमध्ये, शिरवळला गेला, भोरला गेला, तिकडं तुम्हाला स्वस्तात जागा मिळू शकतात. सो इफ यू आर ओके टू ट्रॅव्हल, त्या केसमध्ये तुम्ही अजून स्वस्त एंट्री पॉईंट घेऊ शकता. आणि सेकंड हे पण असतं की एकाच एरियामध्ये लोकेशन कुठलं, एक मेन रोडला टच आहे, एक डॅम व्ह्यू वाली प्रॉपर्टी आहे आणि एक 4 किलोमीटर आते आणि त्याला डॅम व्ह्यू नाहीये. 2 प्रॉपर्टीजचे सेम एरियामधले रेट वेगवेगळे असू शकतात. राईट. सो तुम्ही घेताना कुठल्या उद्देशाने घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. जर स्पेशली फक्त तुम्हाला फार्मिंग, शेती करायची आहे, शेतीसाठी घ्यायचं आहे, सो त्या केसमध्ये तुम्ही थोडंसं आत इंटिरियरमध्ये जाऊन घेतलं तरी चालतं. जर तुम्हाला रेंटिंग करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्ह्यूज चांगले पाहिजेत, मग थोडीशी हेवी कॉस्ट प्रॉपर्टी तुम्हाला घ्यावी लागते. सो एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू त्या जागेवर तुम्हाला काय करायचं. नुसतं सेल्फ यूज फार्मिंग आहे का, रेंटल यूज आहे का, मिक्स यूज आहे, किंवा काही वेळेला ऑब्व्हियसली तुम्ही फक्त तुम्हाला टॅक्स फ्री इन्कम पाहिजे ॲग्रिकल्चर लँडमधनं, तो पण उद्देश असू शकतो. बरोबर आहे. आणि जसं आता ठीक आहे आपण रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आहे, आपण व्यवसायच रिअल इस्टेट सेक्टरमध्ये करतोय, तर ही एक गोष्ट वेगळी आहे ऑल टुगेदर. पण जसं आपण बघत चाललोय की जागाच कमी होत चालल्यात ऑल टुगेदर, त्याच्यावर काय ओपिनियन आहे की मग ठीक आहे की देर इज अ पर्स्पेक्टिव्ह की आपण बिझनेसच हा करतोय, दॅट वी आर सेलिंग प्रॉपर्टीज अँड थिंग्स लाईक दॅट. हाऊ डू यू सी एव्हरीथिंग ऑफ दिस
इन द नेक्स्ट 10 years, 10 वर्षानंतर हे मार्केट कुठे बघताय? व्हॉट्स युअर थॉट प्रोसेस ओव्हर इट? आय जस्ट वॉन्ट अ नॅचरल ओपिनियन ओव्हर इट. मी माझ्या क्लायंट्सना तर नेहमी म्हणते, मुळशीमध्ये जर मला अजून 2 वर्षांनी तुम्ही सांगितलं की इथं काय होऊ शकतं, तर माईट बी देअर वुड नॉट बी अ लँड अवेलेबल. लँड म्हणजे आपल्याला जागा दिसतीये, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ती अक्वायर नाही करू शकत, कारण जेवढ्या सेकंड होम डेस्टिनेशन आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इको सेन्सिटिव्ह झोन्स वगैरे असे डिक्लेअर्ड आहेत, ज्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काही कन्स्ट्रक्शन किंवा हे नाही करू शकत तिथं, किंवा काही हिलटॉप झोन असतात ज्याच्यामध्ये तुम्ही नाही कन्स्ट्रक्शन करू शकत. सो 20% जागा मार्केटमध्ये सध्या अशा आहेत ज्या ॲक्च्युली उपयोगात आणता येऊ शकतात. त्यामुळे देर इज अ स्केअरसिटी. बट ऑब्व्हियसली ह्या मार्केटमध्ये हे पण आहे की पीपल आर लुकिंग टू बाय द लँड. म्हणजे पूर्वी जर तुम्ही बघितलं तर लोक एकरी घ्यायची, आता स्क्वेअर फिटात घेतात. काही दिवसांनी अजून ते आता 11,000 घेत आहेत. माईट बी त्याच्यामध्येही काही पार्शियल रेंटिंग वगैरे असं काही येऊ शकतं, किंवा आपण देर इज अ पार्शियल रिअल इस्टेटवाला कॉन्सेप्ट ऑलरेडी चालू झालेला आहे, की ज्याच्यामध्ये रेंटिंगमध्ये चालू झालेलं आहे, की समजा एक फार्म हाऊस आहे जे 1 करोडचं आहे, त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म होते आणि देर आर इन्व्हेस्टर्स इन इट, जे त्याच्यात येतात आणि ते त्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि जे काही रेंटल आहे, सपोज जर 1 करोडची प्रॉपर्टी आहे तर इंडिव्हिज्युअली 20-20 लाख रुपये तुम्ही 4 लोकांनी 5 लोकांनी टाकलेले आहेत, आणि त्याच्यानंतर जे काही रेंट येतं ते तुम्हाला डिवाइड बाय होतं. समजा 1 लाख रुपये रेंट आलं तर प्रत्येकाला त्याचं 20-20 हजार रुपये महिन्याचं मिळालं. दॅट्स हाऊ इट इज पार्शियल ओनरशिप इन द रिअल इस्टेट फॉर अ फार्म हाऊस. हे ऑलरेडी स्टार्टेड आहे मार्केटमध्ये, कारण लोकांना शेवटी रिटर्न्स तर पाहिजेत, बट ॲट अ लो एंट्री रेट पण पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये वर्क होतं. नेक्स्ट ऑब्व्हियसली गोईंग अहेड, ऑलरेडी आपण बघतोय झेप्टो आणि ह्यांचं टायअप झालं, सो लँड डिलिव्हरी इन 10 minutes वगैरे अशा 100-160 गोष्टी मार्केटमध्ये येतात. बट टेक्नॉलॉजी पॉईंटनी कितीही आपण ॲडव्हान्स लेवलला जरी गेलो, फ्रॉम अ लँड सर्च किंवा ह्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्या सगळ्या गोष्टी असतील. बट एक सगळ्यात मोठा इंटॅक्ट पार्ट जो असेल ना, तो लिगॅलिटी ऑफ द लँड, की एखादी लँड किती लिगली क्लिअर टायटल आहे. सो आजच्या घडीलाही आपणही मार्केटमध्ये खूप फिरतो ॲज अ डेव्हलपर म्हणून. माझ्याकडं असं गट नंबर वाईज जागा असतात, की ही जागा ह्या एरियात, ही जागा ह्या एरियात, आणि तेथे कळतं की ह्या जागांमधले हे लिटिगेशन्स निघाले तर ह्या जागा चांगल्या वापरासाठी येऊ शकतात. सो देर इज अ ह्यूज स्कोप टू इट ऑल्सो. बट ॲट द सेम टाईम आय फील वी हॅव टू गो बॅक मोर टू द नेचर. गोईंग बॅक इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळे मी माझ्या साईट्समध्ये आम्ही ग्रीनरी मेंटेन करतो, आहे ती झाडं तशीच्या तशी ठेवतो. जास्तीत जास्त तुम्ही फार्मिंग करा, जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन हा खूप कमी पार्ट आहे. कन्स्ट्रक्शन शुड बी ओनली की मी आलं तर मला राहण्यासाठी छत पाहिजे. बाकी जेवढा एरिया आहे ना तेवढा तुम्ही ग्रीन स्पेस आणि हे मेंटेन करा. आय टेल यू, लास्ट 2 आठवड्यापूर्वी माझ्याकडं माझ्या मैत्रिणीचा मित्र आला, त्याला फार्म हाऊस घ्यायचं होतं. तो बरेच वर्षापासून सर्च करत होता. तर तो मला एक गोष्ट म्हणाला की एनी हाऊ मायथॉलॉजिकली किंवा बऱ्याच ठिकाणी म्हणतात कलियुग आहे, 2032 काहीतरी होणार आहे, आणि एनी हाऊ तसे सिग्नल्स पण आहेत की मोठी मोठी युद्ध होत आहेत आणि हे होत आहे. सो युद्ध पिरियडमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय मॅटर करते की जास्तीत जास्त लोक बाहेर आउटस्कर्टमध्ये जाऊन स्वतःचा निवारा वगैरे शोधतात, किंवा आर्मी पण त्यांना बाहेर डिप्लॉय करते. सो तो मला म्हणत होता की मी अशी जागा आत्ता बघतोय जेणेकरून उद्या जर असं काही सिच्युएशन झाली तर माझी फॅमिली सिक्युअर राहीलच, बट आय कॅन प्रोव्हाइड अ शेल्टर टू लॉट ऑफ पीपल. सो देर आर मोस्ट ऑफ द पीपल हू आर थिंकिंग लाईक दिस, की पूर्वी असं होतं ना की बाहेर जागा घेऊन ठेवा काही झालं तर. आणि स्पेशली डेव्हलप कंट्रीजमध्ये तर बाहेरच असतात, म्हणजे असं काही सिटीमध्ये सगळं नसतं. लोक बाहेर म्हणजे आउट कंट्री साईड वगैरे हे तिथं नॉर्मल कॉन्सेप्ट आहे. भारतात तो आत्ता यायला लागलेला आहे, आणि जागा कमी होत आहेत ही फॅक्ट आहे. बट ॲट द सेम टाईम आहेत त्या जागांमध्ये पण आपण करतोय काय, फॉर व्हॉट पर्पज आर वी युटिलायझिंग दोज. देर आर मेजर जागा ज्या गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशनच्या आहेत, नाही तर रिझर्वेशनच्या आहेत त्याच्यामध्ये काही होतं नाही होत, हे काही मेजरही होत नाही. त्या जागा चांगल्या गोष्टींसाठी वापरात येऊ शकतात. सो इन्व्हेंटरी काढायची झाली तर मार्केटमध्ये देर आर लॉट ऑफ थिंग्स विच कॅन बी वर्कड आउट, आणि त्या गोष्टी चांगल्या पर्पजसाठी वापरल्या जाऊ शकतात. राईट. तर जसं आता आपण म्हणतो की एनी बायर विच इज वॉचिंग ना, तर त्याचं असं असतं की बाबा ठीक आहे, मी सगळं बघितलं, माझं मन झालं, आता मला घ्यायचं आहे काहीतरी. मग त्यांनी काय गोष्टी मनात ठेवून किंवा काय गोष्टींची तयारी करून तुमच्यापर्यंत आलं पाहिजे कुठलाही एक फार्म हाऊस प्रॉपर्टीसाठी किंवा सेकंड होमसाठी? काय गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन आल्या पाहिजे? जसं मी सांगितलं की तुमचं पहिली गोष्ट तर लोकेशन, थोडंफार तुम्हाला आयडिया पाहिजे की मला कुठं घ्यायचं आहे, लाईक वेस्ट ईस्ट कुठल्या साईडला पाहिजे. सेकंड,
तुमचे बजेट रेंज किती आहे ते खूप क्लॅरिटी पाहिजे, कारण ॲग्रिकल्चर जागेमध्ये काही फंडिंग होत नाही. त्यामुळे तुमच्या हातात काय ते तुम्ही समोरून सांगितलं की मला एवढ्यात बसवायचं, तर मग ते वर्कआउट करता येतं. आणि थर्ड जे आहे ते तुमचे प्रेफरन्सेस, फॅमिली प्रेफरन्सेस काही आहेत का, की आम्हाला डॅम व्ह्यू पाहिजे, व्हॅली व्ह्यू पाहिजे, माउंटन व्ह्यू पाहिजे, किंवा मला रोड टच पाहिजे. आणि फोर्थ, जसं आता आपण डिस्कस केलं की युसेज काय आहे, की फक्त मला घेऊन ठेवायचं आहे का, सेल्फ यूजसाठी करायचं आहे, किंवा मला रेंटलसाठी करायचं आहे, किंवा मला मिक्स्ड पर्पजसाठी करायचं आहे. सो तुमचं पर्पज खूप क्लिअर कट असेल ना, तर मग तुम्हाला प्रॉपर्टी 100% मिळते. पण बऱ्याचदा काय होतं, तुम्ही स्क्रोल करता करता फेसबुकला बघता, एक ॲड आली, त्याच्यानंतर तुम्हाला 5 ॲड फॉलो करतात आणि तुम्हाला 10 मार्केटमधून कॉल येतात. मग तुम्ही म्हणता मी भोर पण बघून आलो, मावळ पण बघितलं, मी हे पण बघितलं. देन यू बिकम अ व्हेरी गुड ChatGPT हू गेट्स द एंटायर नॉलेज ऑफ द मार्केट, बट नो प्रॉपर्टी इज राईट फॉर यू इन दॅट केस. So the important key role is like you come to somebody who has a knowledge in the land industry. As a land consultant, that's where our role come into picture, की लोकांना राईटली गाईड करणं. की जर कोणाचं बजेट 5 लाखाचं असेल तर आय विल अपफ्रंट से देम की नाही, पुण्यामध्ये आत्ताच्या घडीला ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये 5मध्ये काही तसं एवढं राईट होणार नाही. बट इफ समबडी सेज नाही माझं बजेट एवढं आहे बट मला ह्या रेंजमध्ये पाहिजे, सो त्या गोष्टीमध्ये आपण त्यांना ॲडवायझरी पार्ट हा देऊ शकतो बेसिकली. सो कुणाला पुणे, मुंबई, सोलापूर ह्या लोकेशनला किंवा पुण्याच्या दोन्ही साईडला फार्म हाऊसेसमध्ये काही घ्यायचं असेल तर वी कॅन हेल्प देम आउट. तुमचं जे ऑडियन्स असेल त्यांना काही रिक्वायरमेंट असतील किंवा त्यांनी ऑलरेडी काही लँड शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. बऱ्याचदा असंही होतं की लॉयरकडे जायच्या आधी आपल्याला एक एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे असतं की ही माझ्या पर्पजसाठी ही जागा सुटेबल आहे की नाही आहे, त्याच्यावर पण आपण काम करू शकतो. राईट. ओके, सो थँक्यू. I'll say that second home as a topic हा मी कधी इतका विचार नव्हता केला की देर इज लॉट इन टू इट, बट डोंट नो, जसं तुम्ही म्हणताय की कोविडपासून आलं आहे, हा मी पण कधी विचार नव्हता केला. पण जसं आत्ता मी तुमच्याशी ऐकतोय तर मला पण असं वाटतंय की हां, सेकंड होम शुड बी अ थिंग, की काहीतरी असावं की जिथं जावं आणि मजा यावी, काहीतरी करावंच. आणि क्रिएटिव्हिटी आजकाल सगळ्यांमध्ये आहे, सगळ्यांना घर बनवायला आणि असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला खूप मजा येते आजकाल. आणि एव्हरीबडी मतलब इंस्टाग्रामवरती पण प्रत्येक एव्हरी 5th क्रिएटर इज अ वन जो सगळं काहीतरी सोडून सेकंड होमकडे जातोय, जॉब सोडून ट्रॅव्हलिंग करतोय. सो दॅट्स अ व्हेरी बिग चेंज. कोविडने शिकवलं मला असं वाटतंय ते सगळं. सो कमिंग टू द एंड ऑफ द पॉडकास्ट, आमचं एक सेशन असतं, दॅट इज दिस ऑर दॅट क्वेश्चन. ओके, सो यू जस्ट हॅव टू आन्सर इट फास्ट एकदम. ओके, तर तसं आहे. सो ते सुरू असं होतं की शहराजवळ छोटा प्लॉट की शहरापासून दूर मोठा प्लॉट? पैसे असतील तर शहरापासून मोठा प्लॉट बाहेर. ओके. प्लॉट फक्त गुंतवणुकीसाठी की भविष्यात घर बांधण्यासाठी? घर बांधण्यासाठी. ओके. स्वतंत्र प्लॉट की गेटेड कम्युनिटीमध्ये सेकंड होम? गेटेड कम्युनिटी. ओके. 5 वर्षांनी चांगला रिसेल व्हॅल्यू मिळणारा प्लॉट की लगेच घर बांधून वापरण्यासाठी? लगेच घर बांधून राहण्यासाठी. ओके. टुरिस्ट डेस्टिनेशन जवळचा प्लॉट की शांत वातावरणातील प्लॉट? टुरिस्ट डेस्टिनेशन. ओके. फार्म हाऊस विकेंडला वापरण्यासाठी की पूर्णपणे परमनंट सेकंड होम म्हणून? परमनंट सेकंड होम. ओके. स्वतः डिझाईन करून बांधलेला सेकंड होम की प्रोजेक्टमध्ये तयार घर घेतलेला प्लॉट? स्वतः डिझाईन केलेला. ओके. रिसेल व्हॅल्यूपेक्षा पर्सनल यूजसाठी बघितलेला प्लॉट की प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठी बघितलेला? पर्सनल व्हॅल्यू. ओके. एकदाच मोठा प्लॉट घेणे सेकंड होमसाठी की हळूहळू छोटे छोटे जास्त प्लॉट घेणे? पैसे कसे आहेत त्याच्यावर डिपेंड, बट आय थिंक हळूहळू पण घेऊन तुम्ही विकून मोठा घेऊ शकता. ओके. सो दॅट वॉज इट फॉर टुडेज पॉडकास्ट. खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी बोलून. जसं Airbnb हे कॉन्सेप्ट सगळे लोक यूज करत आहेत, बट त्याच्या मागची बॅक स्टोरी ऐकायला जास्त मजा येते. म्हणजे मी बिंग अ फायनान्स पर्सन, मला थोडंसं असं फायनान्समध्ये इंटरेस्ट आहे, सो आय लाईक इट. जिथून पैसे बनतात त्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला मजा वाटते. सो दॅट वॉज अ great insights from your side. Thank you, ma'am. Thank you so much. And it was a great thing. Yes, thank you. Thank you for watching till here. ते मला तर खूप मजा आली, मला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या, तसंच तुम्हाला पण मिळाल्या असतील. आणि सेकंड होम हे खरंच सगळ्यांचं ड्रीम असतं, बट नो वन ओपनली टॉक्स अबाउट इट. आणि असं वाटतं की करूया ना, जेव्हा घ्यायचं तेव्हा विचार करूया, बट इट्स नॉट दॅट वे. सेकंड होमचं प्लॅनिंग खूप आधीपासून केलं तर जास्त बरं राहील, जास्त त्रास होणार नाही एकदम एंड पॉईंटला. सो थँक्यू फॉर वॉचिंग टिल हिअर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला अजून अशा काय गोष्टींबद्दल रिअल इस्टेटमध्ये जाणून घ्यायचं असेल, सो प्लीज लेट अस नो इन द कमेंट सेक्शन बिलो अँड कीप सपोर्टिंग. थँक्यू.